महाराष्ट्र भूमिपुत्र फाउंडेशन शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख गणेश साहेबराव शिंदे 4 वर्ष झाले त्यांना ऑनलाईन तालुका प्रमुख पद दिलं। त्या पदभार सांभाळत असताना भरपूर काही त्यांनी सामाजिक कार्याची धुरा माझ्यापर्यंत पोहोचवली, त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो। तसेच एक आमचे मानव पंथाचे कट्टर अनुयायी मधुभाऊ शिंदे यांना सद्गती विचारलं का भाऊ असं एक पोरग आम्हाला द्या का आमची निस्वार्थ भावनेने जी शेतकरी संघटना कार्य करते आणि या कार्याला एक आधार म्हणून असा एक मुलगा द्या। तर त्यांनी असं लाखातून एक असं रत्न मला दिलं का मी त्यांचे अनंत उपकार कुठेही विसरणार नाही। कारण तर इतकं भारी पोरग दिलं का आजपर्यंत त्यांच्या कामाची दुरोधर विचारली, त्यातून सात्विक धार्मिक घरामध्ये धार्मिक कार्य आमचे साहेबराव काकांचा जर विचार जर केला तर वार्षिक त्यांची जेजुरीला जी दिंडी जाती त्या दिंडीचं जे कार्य आहे पूर्ण चांदोड तालुका असेल गावोगावातून सगळे काही दिंडी सोहळा ते साजरा करतात। त्यांच्या कार्याचं मी थोडं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। तसंच रात्री त्यांच्या इथं मुक्काम झाला। सात्विक घराणे आईबाप बंधू सगळा परिवार असा एकदम असा तोंड भरून बोलणारा आणि प्रेम देणारा सर्व परिवाराचं मी मनपूर्वक या भेटीतून अभिनंदन करतो। तसेच मी आज या भेटीतून आमचे तालुका प्रमुख गणेश साहेबराव शिंदे यांना असं सूचित करतो का या ज्या चांदोड तालुक्यामधले जेवढे तालुक्यातले गाव आहे त्यांची मला लिस्ट पाठवा। लिस्ट पाठवल्याच्या नंतर तालुका तुमच्या ताब्यात दिला आहे, पण तालुका वाईज जे गावं असतील त्या गावामध्ये आपल्याला दसऱ्याच्या दिवशी 1 दिवसाचा कार्यक्रम परिपूर्ण गाव तिथं शाखा गाव तिथं आपले कार्यकर्ते उभे करायचे, निस्वार्थ भावनेनं कार्य करायचे। निस्वार्थ भावनेने कार्य केलं ना त्या कार्याला कधीही काही कोचा नसतो। तर आपल्याला काय करायचं फक्त शेतकऱ्यांचं हित करायचंय। आपण कोणाचे शत्रू नाही आहे, सर्वांचे मित्र आहे, पण जो शेतकऱ्याला विरोधात आला त्याच्यासाठी आपल्याला उभं राहायचे। त्याचसाठी संघटना निस्वार्थ भावनेने कार्य करते। आज त्या खऱ्या अर्थाने आज ज्या महाराष्ट्र भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक विनोदभाऊ नाटे साहेबांचं माझं येणं होतं, पण काही कारणास्तव त्यांनाही बाहेर काम असल्या कारणानं माझंच येणं झालं। तर दसऱ्याच्या टायमाला आम्ही दोघं सोबत येऊ आणि गाव तिथं सर्व कार्यकर्ते आज त्या कार्याची धुरा आम्ही उभी करू। या भेटीबद्दल मी त्यांचं महाराष्ट्र भूमिपुत्र फाउंडेशन